नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 10.2 ला सुरुवात करणार आहोत. या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला टू डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ बायनॉमियल हा जो मुद्दा आहे, या मुद्द्यावर आधारित असलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणून आपल्या मुद्द्याचं नाव असणार आहे टू डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ बायनॉमियल, म्हणजे बहुपदीला द्विपदीने भागणे हा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण सराव संच 10.2 मध्ये अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट 10.2 क्वेश्चन आहे डिवाइड अँड राईट कोशंट अँड द रिमाइंडर, म्हणजे भागाकार करा आणि भागाकार व बाकी लिहा. यामधील फर्स्ट एक्झाम्पल आहे y² + 10y + 24 डिवायडेड बाय y + 4. विद्यार्थी मित्रांनो, ही बहुपदी आहे, त्रिपदी या प्रकारची, आणि या त्रिपदीला आपल्याला y + 4 या द्विपदीने भागायचं आहे. इट इज अ बायनॉमियल. आपली ट्रॅडिशनल जी मेथड आहे, जी आपण प्रॅक्टिस सेट 10.1 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अभ्यासली होती, त्याच मेथडचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. यामध्ये आपण काही एक्सप्लेनेशनच्या स्टेप ज्या आहेत त्याही अभ्यासणार आहोत, जेणेकरून आपल्याला हा जो भागाकार आहे तो भागाकार करणं सोपं जाईल. यामध्ये याची मांडणी करून घेऊयात. डिवायडर इज y² + 10y + 24. या ठिकाणी आपण तो लिहिलेला आहे. डिव्हिजर इज y + 4, तो आपण या ठिकाणी लिहिला. आता या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशनच्या काही स्टेप मांडणार आहोत. पण y + 4 इट इज अ डिव्हिजर अँड y² + 10y + 24 इट इज अ डिवायडर. यांच्या फर्स्ट टर्म जर आपण काळजीपूर्वक पाहिल्या तर आपल्याला y हा y² मध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण एक एक्सप्लेनेशन स्टेप मानूयात. y इंटू समथिंग इज इक्वल टू y², म्हणजे y चा मल्टिप्लायर जो आहे त्याचं कन्वर्जन y² मध्ये होण्यासाठी तो मल्टिप्लायर आपल्याला या ठिकाणी शोधायचा. इफ वी मल्टिप्लाय y बाय y देन वी गेट y². म्हणजे या ठिकाणी आपला जो मल्टिप्लायर असणार आहे तो y असणार आहे. मग तो मल्टिप्लायर जो आहे तो आपण या ठिकाणी क्वेश्चनचा एक पार्ट म्हणून वरती मांडूयात. आणि या y न जेव्हा आपण y आणि y आणि पॉझिटिव्ह 4 ला मल्टिप्लाय करू, त्यांचा प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट आपल्याला पुढे मांडायचा आहे. y इंटू y y² अँड y इंटू 4y पॉझिटिव्ह 4y. दॅट मीन्स y² + 4y हा त्यांचा प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी मांडावा लागेल. y² + 4y आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करतो, त्यामुळे हा जो प्रोडक्ट आलेला आहे यातील प्रत्येक टर्मचं साइन जे आहे ते साइन आपल्याला इन्व्हर्स करायचं आहे. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. या ठिकाणी आपण दोघांचे साइन पॉझिटिव्ह आहेत ते निगेटिव्ह करून घेऊयात. निगेटिव्ह निगेटिव्ह. मग आता यांचं सबट्रॅक्शन आपल्याला करायचं. दिस y² इज अ पॉझिटिव्ह, दिस y² इज निगेटिव्ह, साइन्स आर डिफरंट, दॅटफॉर सबट्रॅक्शन ऑफ दिस टू टर्म्स इज 0. म्हणजे या दोघांचं इलिमिनेशन होणार आहे y². 10y इज पॉझिटिव्ह, 4y is negative, signs are different, therefore subtraction of these two numbers is 6y and positive 24 as it is. That means 6y plus 24 हे या दोन पॉलिनॉमियलचं सबट्रॅक्शन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. y² या ठिकाणी एलिमेंट झाला. आता पहा, डिव्हिजरची फर्स्ट टर्म y ती आपल्याला या 6y या फर्स्ट टर्म मध्ये कन्वर्ट करायची आहे. म्हणून सेकंड स्टेप आहे एक्सप्लेनेशन मध्ये y इंटू समथिंग इज इक्वल टू 6y. तर y ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 6y मिळणार आहे, तर पॉझिटिव्ह 6. म्हणून या ठिकाणी आपण 6 हा मल्टिप्लायर घेऊयात, तो पॉझिटिव्ह आहे. इट इज अ सेकंड टर्म ऑफ आवर क्वोशंट, therefore write here positive 6. Now multiply y plus 4 by positive 6, म्हणजे या 6 न y plus 4 ला आपण मल्टिप्लाय करूया. 6 into y 6y and 6 into 4 that means positive 24. Therefore product of these two numbers y plus 4 into 6 इट इज 6y + 24. तो प्रोडक्ट आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे या मल्टिप्लायरनं या दोनही टर्मला डिव्हिजरच्या मल्टिप्लाय करून त्यांचं प्रोडक्ट आपण लाईक टर्म खाली लाईक टर्म या पद्धतीने मांडायचं. याही दोन टर्म्स जे आहेत त्यांचे साइन पॉझिटिव्ह आहे, त्यांचे आपण निगेटिव्ह करून घेऊया. 6y हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह दोन्ही कॅन्सल होऊन या ठिकाणी आन्सर 0 असेल. 24 पॉझिटिव्ह हा 24 निगेटिव्ह, त्यांचंही सबट्रॅक्शन या ठिकाणी त्यांचं सबट्रॅक्शन 0 येणार आहे. दिस इज आवर remainder and y plus 6 is our quotient. Therefore write quotient is equal to y plus 6 and remainder is equal to 0. Next example, 3x plus 2x² plus 4x³
डिवायडेड बाय एक्स मायनस 4. आता या ठिकाणी पहा, हा जो डिवायडंड आहे 3x प्लस 2x² प्लस 4x³ हा जो आहे यामध्ये वापरलेल्या व्हेरिएबलच्या जे इंडायसेस जे आहेत ते इंडायसेसच्या डिसेंडिंग ऑर्डरने या डिवायडंड मधल्या प्रत्येक टर्मची अरेंजमेंट केलेली नाही. म्हणजे आपल्याला हा जो डिवायडंड आहे तो डिवायडंड अशा पद्धतीने मांडावा लागेल की त्यातील चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने त्यामध्ये पदे येतील. मग या ठिकाणी आपण ती पदे मांडून घेऊयात. 3x प्लस 2x² प्लस 4x³ कॅन बी रिटन ॲज 4x³ प्लस 2x² प्लस 3x. या ठिकाणी पहा 3, 2, 1 ही डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे घातांकांच्या उतरत्या क्रमाने आपण या ठिकाणी मांडणी केलेली आहे. 3 इज द डिग्री ऑफ दिस डिवायडंड ऑर पॉलिनॉमियल. याची डिग्री जी आहे ती 3 आहे. ते फर्स्ट टर्म असणार आहे आणि मग डिसेंडिंग ऑर्डरने आपण या ठिकाणी मांडले. मग ही जी पॉलिनॉमियल आहे ते पॉलिनॉमियल या ठिकाणी आपण मांडूयात 4x³ प्लस 2x² प्लस 3x and our divisor is x minus 4. Now, in the explanation, first step is convert x into 4x³. Therefore, find out the multiplier of x to get 4x³. म्हणजे x ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 4x³ मध्ये कन्वर्जन होणार आहे, तर त्याचा मल्टिप्लाय असणार आहे 4x². This is a first multiplier. This is the part of quotient or first term of the quotient right here 4x². आता या 4x² ने या दोनही टर्मला मल्टिप्लाय करा आणि त्यांचा प्रोडक्ट त्या लाईक टर्म्स खाली आपल्याला मांडायचं. 4x² into x that means 4x³ 4x² into negative 4 product is negative 16x². या ठिकाणी आपण तो लाईक टर्म खाली लाईक टर्म मांडला. यांचे जे साइन्स आहेत ते साइन चेंज करा. फर्स्ट टर्मचं निगेटिव्ह होईल, सेकंड टर्मचं पॉझिटिव्ह होईल. यांचं साइन पाहून ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करा. 4x³ हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह हे कॅन्सल होतील, इलिमिनेट होतील, सबट्रॅक्शन होऊन त्यांचं सबट्रॅक्शन 0 होईल. 2x² पॉझिटिव्ह, 16x² इज ऑल्सो पॉझिटिव्ह. या दोघांची ॲडिशन जी आहे ती ॲडिशन असणार आहे 18x² अँड 3x ॲज इट इज. आता डिव्हिजरची फर्स्ट टर्म x ही आपल्याला 18x² मध्ये कन्वर्ट करायची आहे. म्हणून एक्सप्लेनेशनची सेकंड स्टेप असणार आहे x इंटू समथिंग इज इक्वल टू 18x². आता x ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 18x² मध्ये कन्वर्ट होणार आहे, तर मल्टिप्लायर असणार आहे 18 इंटू x. दॅट मीन्स 18x इज अ सेकंड टर्म और मल्टिप्लायर ऑफ x टू गेट 18x². दिस इज द सेकंड टर्म ऑफ आवर क्वोशंट. दॅट मीन्स this term is positive term. Therefore, write here positive 18x. Now, multiply x minus 4 by 18x. The product is 18x into x, that is 18x². Now, multiply 18x by negative 4. Their product is negative 72x. या दो x वजा 4 ला जर आपण धन 18x न मल्टिप्लाय केलं तर त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट असणार आहे 18x² मायनस 72x. साइन त्यांचे इन्व्हर्स करा. फर्स्ट टर्मचं निगेटिव्ह, सेकंड टर्मचं पॉझिटिव्ह होईल. 18x² साइन डिफरंट असल्यामुळे त्यांचं सबट्रॅक्शन होऊन त्यांचं इलिमिनेशन होईल. या दोन टर्म मात्र यांचे साइन सेम असल्यामुळे त्यांची ॲडिशन येणार आहे ती 75x. नाव थर्ड स्टेप आपल्याला काय करावं लागेल पहा. हा जो x आहे तो x 75x मध्ये आपल्याला कन्वर्ट करावा लागणार आहे. therefore एक्सप्लेनेशनची थर्ड स्टेप असणार आहे x इंटू समथिंग इज इक्वल टू 75x. आता x ला आपल्याला 75 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 75x मिळणार आहे. म्हणून आपला थर्ड मल्टिप्लायर असणार आहे पॉझिटिव्ह 75. दिस इज द थर्ड टर्म ऑफ आवर क्वोशंट. राईट हियर पॉझिटिव्ह 75 मल्टिप्लाय x minus 4 by positive 75. 75 into x it is 75x and 75 into negative 4 it is negative 300. आता या डिव्हिडंड मध्ये कॉन्स्टंट टर्म नसल्यामुळे ही टर्म आपण सेपरेट या ठिकाणी मांडली. याचे साइन आपण चेंज करून घेऊयात. याचा निगेटिव्ह होईल, याचं पॉझिटिव्ह होईल आणि 75x जो आहे त्यांचे साइन डिफरंट असल्यामुळे ते कॅन्सल होतील आणि या ठिकाणी 0 असा आन्सर येणार आहे. आणि हा 300 जो आहे तो पॉझिटिव्ह झाला आहे. त्याला कॉन्स्टंट टर्म जी आहे ती नसल्यामुळे पॉझिटिव्ह 300 ॲज इट इज आपल्याला खाली घ्यावं लागेल. दिस इज आवर रिमाइंडर अँड 4x² प्लस 18x प्लस 75 इट इज आवर क्वोशंट. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बायनॉमियलनं पॉलिनॉमियलला डिवाइड करत होतो अगदी त्याच पद्धतीने आपण पॉलिनॉमियलला बायनॉमियलला डिवाइड करत आहोत.
म्हणजे मोनोमियलनं एखाद्या पॉलिनॉमियलला डिवाइड करणं आणि बायनॉमियलनं एखाद्या पॉलिनॉमियलला डिवाइड करणं दोनही प्रोसेस सेम आहेत. राईट हिअर क्वेश्चन 4x² plus 18x plus 75 and remainder is 300. Now next example, a raised to 4 plus minus a cube plus a square minus a plus 1 divided by a cube minus 2. आता या ठिकाणी पहा, हा जो डिवायडंड आहे त्यामधील टर्म्स ज्या आहेत त्या व्हेरिएबलच्या इंडायसेसच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्येच आहेत. 4, 3, 2, 1 and 0. Therefore write this dividend in this place. That means a raised to 4 minus a cube plus a square minus a plus 1 divided by divisor is a cube minus 2. हा डिव्हिजर आहे. एक्सप्लेनेशन मध्ये आपल्याला फर्स्ट घ्यायला लागणार आहे की a क्यूब जो आहे तो a क्यूब आपल्याला a raised to 4 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. Therefore a cube into something is equal to a raised to 4. ना a cube चं कन्वर्जन a raised to 4 मध्ये करण्यासाठी आपल्याला a क्यूब ला a ने मल्टिप्लाय करावं लागेल. दिस इज आवर फर्स्ट मल्टिप्लाय. हा आपला पॉझिटिव्ह असणार. दिस इज द फर्स्ट टर्म ऑफ आवर क्वेश्चन. Therefore write here a. Now multiply a cube minus 2 by a. a cube ना a ना a क्यूब ला आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे a raised to 4 आणि a ने निगेटिव्ह 2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर प्रॉडक्ट येणार आहे निगेटिव्ह 2a. तो आपल्याला या टर्म खाली मांडावा लागणार आहे. लाईक टर्म्स म्हणजे व्हेरिएबलचे इंडायसेस सुद्धा सेम असणं गरजेचं आहे म्हणून ते आपण या ठिकाणी मांडलेले आहे. या प्रॉडक्टमध्ये a क्यूबची किंवा a स्क्वेअरची टर्म नसल्यामुळे या टर्म्स खाली काही आलेले नाही किंवा कॉन्स्टंट टर्म खाली काही आलेले नाही. आता यांचे साइन आपण चेंज करूयात. a raised to 4 चं साइन निगेटिव्ह होईल आणि 2a चं साइन जे आहे ते पॉझिटिव्ह होणार आहे. याचं सबट्रॅक्शन करूयात. a raised to 4 या साइन सेम डिफरंट असल्यामुळे यांचे साइन सबट्रॅक्शन होईल आणि दोघांचं इलिमिनेशन होणार आहे. या ठिकाणी निगेटिव्ह a क्यूब हा ॲज इट इज खाली येईल. a स्क्वेअर ॲज इट इज खाली. हा जो a आहे तो निगेटिव्ह आहे, हा 2a पॉझिटिव्ह आहे. दोघांचे साइन डिफरंट, दोघांचं सबट्रॅक्शन होईल. 2a मायनस a दॅट मीन्स a आणि अँसरला आपण बिगेस्ट नंबर दॅट मीन्स 2a चं पॉझिटिव्ह साइन या ठिकाणी दिलेलं आहे पॉझिटिव्ह a आणि हा पॉझिटिव्ह 1 ॲज इट इज. आता a क्यूबचं कन्वर्जन आपल्याला निगेटिव्ह a क्यूब मध्ये करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला साइन चेंज करायचं आहे. याचा अर्थ आपल्याला a क्यूबला निगेटिव्ह 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा त्याचा जो प्रॉडक्ट आहे दोघांचा तो आपल्याला निगेटिव्ह a क्यूब मिळणार आहे. दॅट मीन्स आवर मल्टिप्लायर इज निगेटिव्ह 1. दिस इज आवर सेकंड टर्म ऑफ क्वेश्चन. देअरफॉर राईट दिस सेकंड टर्म इन द क्वेश्चन निगेटिव्ह 1. नाव आता निगेटिव्ह 1 ने आपल्याला a क्यूब मायनस 2 ला मल्टिप्लाय करावं लागेल. a cube into negative 1 that means negative a cube and negative 2 into negative 1 that means positive 2. The constant term या constant term खाली मांडायची positive 2. Now change their signs. A cube become positive and 2 becomes negative. आता पहा या a cube चं साइन निगेटिव्ह, या a cube चं साइन पॉझिटिव्ह, साइन डिफरंट, सबट्रॅक्शन होऊन त्यांचं इलिमिनेशन होईल. हा a स्क्वेअर ॲज इट इज, हा a पॉझिटिव्ह ॲज इट इज. या ठिकाणी मात्र 1 ला पॉझिटिव्ह साइन, 2 ला निगेटिव्ह साइन, साइन डिफरंट, दोन सबट्रॅक्शन, 2 minus 1 दॅट मीन्स 1 अँड आन्सर शुड बी साइन बाय साइन ऑफ बिगेस्ट नंबर. दॅट मीन्स 2 ला 2 ही मोठी संख्या असून त्याला निगेटिव्ह साइन असल्यामुळे उत्तराला निगेटिव्ह साइन. आता a क्यूबचा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स हा 3 आहे आणि यातील फर्स्ट टर्मचा इंडेक्स हा 2 आहे. इट इज लेस दॅन 3 म्हणून आपण या पुढचं क्रिया जी आहे ती क्रिया आपण करणार नाही. इथे आपला हा जो डिव्हिजन आहे ती डिव्हिजन संपलेली आहे. मग आता या ठिकाणी क्वोशंट काय आहे, तो क्वोशंट आहे a minus 1 अँड रिमाइंडर इज a स्क्वेअर प्लस a minus 1. हे 6th एक्झाम्पल आहे आपलं प्रॅक्टिस सेट 10.2 मध्ये. त्यामधील नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7th एक्झाम्पल 4x raised to 4 minus 5x cube minus 7x plus 1 divided by 4x minus 1. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर हा जो डिवायडंड आहे यातील प्रत्येक टर्म ही व्हेरिएबलच्या इंडेक्सच्या डिसेंडिंग ऑर्डरने मांडलेली आहे. या ठिकाणी 4, 3, 1 अँड 0 बट देर इज अ वन टर्म विच इज मिसिंग. दॅट मीन्स स्क्वेअर टर्म जी आहे ती स्क्वेअर टर्म मिसिंग आहे. ती स्क्वेअर टर्म आपल्याला या ठिकाणी मांडून घ्यावी लागेल. मग एखादी मिसिंग टर्म आपल्याला त्याच्यामध्ये मांडताना त्याचा जो कोइफिशियंट आहे तो 0 मानायचा असतो. आवर ओरिजिनल डिवायडंड इज 4x square minus 5x cube minus 7x plus 1 is equal to 4x raised to 4 minus 5x cube plus this is the missing term x square. Therefore write the coefficient of x square as 0.
या एक्स स्क्वेअरच्या पदाचा सहगुणक जो आहे तो 0 मांडला, म्हणजे 0 इंटू एक्स स्क्वेअर हा प्रोडक्ट हा 0 येईल आणि ही पुन्हा इलिमिनेट होणार आहे. म्हणजे जी मिसिंग टर्म आहे ती आपण या ठिकाणी मांडली. -7 ॲज इट इज, +1 ॲज इट इज. नाव इंडायसेस आर 4, 3, 2, 1 अँड 0. आता ही डिसेंडिंग ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे. Write this dividend in this place, that means 4x raised to 4 minus 5x cube plus 0x square minus 7x plus 1, and our divisor is 4x minus 1. Convert 4x into 4x raised to 4. First step असणार आहे एक्सप्लेनेशन. 4x चं कन्वर्जन आपल्याला 4x raised to 4 मध्ये करायचं आहे. कोइफिशियंट सेम आहे. मग आपल्याला x चं कन्वर्जन x raised to 4 मध्ये करण्यासाठी x ला x क्यूब ने मल्टिप्लाय करावं लागेल. दिस इज आवर फर्स्ट मल्टिप्लायर. तो आपला क्वेश्चन मधला फर्स्ट टर्म असणार आहे, दॅट मीन्स x raised to 3 और x क्यूब. आता या x क्यूब ने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करा. 4x इंटू एक्स क्यूब, दॅट मीन्स 4x raised to 4 अँड x क्यूब इंटू -1, दॅट मीन्स -x क्यूब. या दोघांचा गुणाकार ऋण आणा. त्या लाईक टर्म खाली लाईक टर्म ठेवलेल्या आहेत. साईन चेंज करा. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं. 4x raised to 4 जो आहे त्या 4x raised to 4 ज्या टर्म्स आहेत त्यांचे साईन हे डिफरंट असल्यामुळे त्यांचं सबट्रॅक्शन होणार आहे आणि ते सबट्रॅक्शन होऊन ते ज्या टर्म्स आहेत 4x raised to 4 त्या इलिमिनेट होणार आहे. मग आता त्यांचं इलिमिनेशन झाल्यानंतर नेक्स्ट टर्म जी आहे ती नेक्स्ट टर्म आपण पाहूयात काय आहे. 5x क्यूब इट इज निगेटिव्ह अँड x क्यूब इट इज पॉझिटिव्ह. या दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे त्यांची वजाबाकी होईल आणि ते सबट्रॅक्शन येणार आहे -4x क्यूब, -4x क्यूब. आणि नेक्स्ट टर्म जे आहे ते ॲज इट इज आपण खाली घेतलेले आहेत 0x स्क्वेअर मायनस 7x प्लस 1. नाव कन्वर्ट 4x इंटू -4x क्यूब, म्हणजे 4x रूपांतर आपल्याला -4x क्यूब मध्ये करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय शोधावं लागेल. एक्सप्लेनेशन आपण मध्ये घेऊयात. 4x इंटू समथिंग इज इक्वल टू -4x क्यूब. आता या ठिकाणी हा जो प्रोडक्ट आहे तो निगेटिव्ह आला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला याचं साईन पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्या मल्टिप्लायरचं साईन आपल्याला निगेटिव्ह घ्यावं लागेल. 4 ॲज इट इज आहे, म्हणजे एक्सचं कन्वर्जन एक्स क्यूब मध्ये करण्यासाठी आपल्याला x स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल. मग तो -x स्क्वेअर असणार आहे. चिन्ह भिन्न होतील, दोघांचा गुणाकार हा 4x मध्ये मिळणार आहे. मग हा दिस इज द सेकंड टर्म ऑफ क्वेश्चन, ते आपण या ठिकाणी मांडली. या टर्मना आपण या दोनही टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. 4x इंटू -x स्क्वेअर, दॅट इज -x क्यूब अँड -x स्क्वेअर इंटू -1, इट इज +x स्क्वेअर. नाव साइन चेंज द साइन्स. हा पॉझिटिव्ह होईल, हे निगेटिव्ह होईल, यांचं सबट्रॅक्शन होईल. -4x क्यूब, +4x क्यूब, चिन्ह भिन्न, दोघांचे सबट्रॅक्शन 0 येईल. 0 कोइफिशियंट असलेल्या टर्मचा विचार न करता आपण ही -x स्क्वेअर ही टर्म ॲज इट इज खाली घेऊयात आणि पुढच्या टर्म पुन्हा ॲज इट इज खाली घेतल्या -7x प्लस 1. आता पहा आपल्याला हा जो 4x आहे तो 4x हा एक -x स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणून 4x इंटू समथिंग इज इक्वल टू -x स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा हा जो कोइफिशियंट आहे 4 इथे 1 आहे, म्हणजे हा आपल्याला घालवायचा आहे. म्हणून आपल्याला मल्टिप्लाय करण्याऐवजी या ठिकाणी 4 ने डिवाइड करावं लागेल आणि x हा x स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी x ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 4 ने डिवाइड करायचंय, x ने मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे x अपॉन 4 ने आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागेल. परंतु हा प्रॉडक्ट निगेटिव्ह पाहिजे, म्हणून या ठिकाणी आपण -x अपॉन 4 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर 4 गेट्स कॅन्सल, x इंटू x स्क्वेअर, बट साइन्स आर डिफरंट, देअरफॉर प्रॉडक्ट इज निगेटिव्ह. म्हणून आपण आपली थर्ड टर्म जी आहे क्वेश्चनची ती असणार आहे -x अपॉन 4. याने आपण याला मल्टिप्लाय केलं 4x ला तर ते मिळणार आहे -x स्क्वेअर, आपण या ठिकाणी मांडलेलंच आहे. आणि -1 इंटू -1 अपॉन x या दोघांचा प्रॉडक्ट तो +x अपॉन 4 येणार आहे. तर 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर या टर्ममध्ये काही बदल होणार नाही, परंतु साईन डिफरंट असल्यामुळं साईन सेम असल्यामुळं यांचा प्रॉडक्ट हा पॉझिटिव्ह येणार आहे. यांचे साईन चेंज करा. ह्या दोन टर्म्स साईन डिफरंट असल्यामुळे एलिमिनेट होतील. आता या ठिकाणी पहा 7x हा निगेटिव्ह आहे, x मायनस 4 हाही निगेटिव्ह आहे. मग या दोन टर्मची आपल्याला ॲडिशन करावी लागणार, पण या ठिकाणी फ्रॅक्शन असल्यामुळे ती ॲडिशन आपण या ठिकाणी इकडे करून घेऊया. -7x मायनस x अपॉन 4. या ठिकाणी जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं -7x इंटू 4 इट इज -28x मायनस 1 इंटू x इट इज -x अपॉन 4 इंटू 1 इट इज 4. फक्त तिरकस गुणाकार आपण या ठिकाणी केलेला आहे. अंशस्थानी या दोनही टर्मचे साईन सेम असल्यामुळे त्यांची ॲडिशन होईल, इट इज -29x अपॉन 4.
ही या दोघांची बेरीज असणार आहे, ॲडिशन असणार आहे, म्हणून ती आपण या ठिकाणी घेऊयात -29x/4 अँड +1 ॲज इट इज. आता हा जो 4x आहे तो 4x आपल्याला -29x/4 मध्ये कन्वर्ट करायचा आहे, म्हणून आपली पुढची स्टेप असणार आहे एक्सप्रेशनमध्ये 4x इंटू समथिंग इज इक्वल टू -29x/4. आता या ठिकाणी पहा, इथे छेदस्थानी आपल्याला 16 आले पाहिजे, 4 आले पाहिजेत. मग या ठिकाणी मी प्रोडक्ट काय मल्टिप्लायर काय घेतलाय पहा, एक्स तर आपला इथे आहेच प्रोडक्टमध्ये, एक्सने मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. इथं प्रॉडक्ट निगेटिव्ह पाहिजे म्हटल्यानंतर साईन डिफरंट पाहिजे, म्हणून आपण मल्टिप्लायरला निगेटिव्ह साईन दिलेला आहे. आणि अंशस्थानी 29 हवेत, म्हणून या ठिकाणी 29 आपण अंशस्थानी घेतलेले आहे. आणि खाली आपल्याला 4 पाहिजे छेदस्थानी, म्हणून या 4 इन 1 जार 4, 4 जार 16, म्हणून या ठिकाणी आपण 16 घेतले. 4ने जर भाग दिला या 16ला तर या ठिकाणी 4 शिल्लक. या ठिकाणी पहा, चिन्ह भिन्न असल्यामुळे गुणाकार हा ऋण येईल. या ठिकाणी 4 एके 4, 4 चोक 16, म्हणजे छेदस्थानी 4 शिल्लक राहतील. आणि 29 गुणिले x म्हणजे 29x मिळणार आहे. म्हणजे आपला पुढचा फोर्थ मल्टिप्लायर जो आहे, दॅट मीन्स फोर्थ टर्म ऑफ आवर क्वोशंट इज -29/16. हे थोडंसं काळजीपूर्वक समजावूया. आता -29/16 16ने जेव्हा आपण या टर्मला मल्टिप्लाय करू, डिव्हिजनला मल्टिप्लाय करू, त्यावेळेस प्रोडक्ट असणार आहे -29/4 x/4. -29x/4. This is the product of 4x and -29/16. Similarly, product of -1 and -29/16 is +29/16. मग आता या ठिकाणी चिन्ह बदलून घेऊयात. या दोघांची चिन्ह भिन्न झाल्यामुळे या दोघांचं सबट्रॅक्शन एलिमिनेशन होईल. या ठिकाणी पहा, 1 हा पॉझिटिव्ह आहे, 29/16 हा निगेटिव्ह आहे, म्हणजे साईन डिफरंट असल्यामुळे यांचं सबट्रॅक्शन होणार. मग ते सबट्रॅक्शन आपण या कच्च्या काम म्हणून या ठिकाणी करूयात. रफ वर्क 1 - 29/16. Take a cross multiplication. 16 into 1 16 minus 29 into 1 29 divided by 16. These two terms have different signs, therefore subtraction is -13/16. या दोघांचे चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी -13/16. म्हणजेच 1 वजा 29/16 केल्यानंतर आपलं उत्तर मिळणार आहे -13/16. ही आपली बाकी असणार आहे. आणि आपला क्वोशंट आहे x³ - x² -x/4 -29/16. दिस इज अवर क्वोशंट. या ठिकाणी तो लिहिलेला आहे. अँड रिमाइंडर इज -13/16. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमध्ये आणखी भरपूर एक्झाम्पल्स आहेत. हे स्टार केलेले एक्झाम्पल्स जे आहेत ते 6 आणि 7 मी या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण 4 एक्झाम्पल घेतलेले, उरलेले 3 एक्झाम्पल्स जे आहेत ते 3 एक्झाम्पल्स तुम्ही सराव म्हणून घरी सोडवा. या बाबतीमध्ये, डिव्हिजनच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही अडचण असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.